मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि कदाचित सर्वात धक्कादायक शिकवण ठरू शकतो. तुम्ही स्वतःला कितीही चांगला माणूस समजत असाल, तुम्ही कितीही प्रामाणिक असाल, पण एक अतिशय कटू सत्य मी तुम्हाला आज सांगणार आहे. हे जग प्रामाणिक आणि सरळ मार्गी लोकांवर अजिबात दया करत नाही. या जगात सरळ झाडांना सर्वात आधी कापलं जातं आणि सरळ माणसांना सर्वात आधी फसवलं जातं. तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे तुमचा वापर करून घेण्यासाठी अगदी टपून बसले आहेत. ते तुमचे मित्र असू शकतात, तुमचे जवळचे नातेवाईक असू शकतात, किंवा ऑफिसमधील तुमचा गोड बोलणारा बॉस असू शकतो. तुम्हाला वाटतं की ते तुमच्या भल्याचा विचार करत आहेत. तुम्हाला वाटतं की जग खूप चांगलं आहे, पण वास्तवात ते तुमच्यासोबत सत्तेचा एक अतिशय भयानक खेळ म्हणजेच गेम ऑफ पॉवर खेळत आहेत. आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट ही आहे की तुम्हाला हा खेळ खेळला जातोय हेच माहिती नसतं. आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्यानं संपूर्ण जगात अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे. हे पुस्तक इतकं खतरनाक, इतकं क्रूर आणि तरीही इतकं सत्य आहे की अमेरिकेतील अनेक तुरुंगांमध्ये या पुस्तकावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. होय, कारण तिथल्या प्रशासनाला वाटलं की जर कैद्यांनी हे पुस्तक वाचलं तर ते कोणालाही, अगदी तिथल्या जेलरला सुद्धा सहज मॅनिप्युलेट करू शकतात आणि स्वतःची सत्ता प्रस्थापित करू शकतात. या पुस्तकाचे नाव आहे रॉबर्ट ग्रीन यांचे द 48 लॉज ऑफ पॉवर, म्हणजेच सत्तेचे 48 नियम. हा व्हिडिओ फक्त एक साधी बुक समरी नाहीये. हा एक सविस्तर मास्टर क्लास आहे जो तुम्हाला मानवी सायकोलॉजीच्या सर्वात अंधाऱ्या कोपऱ्यात घेऊन जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला लोकांशी कसं वागायचं, स्वतःचे रक्षण कसं करायचं आणि या निर्दयी जगात स्वतःचा दबदबा कसा निर्माण करायचा हे अगदी मुळापासून शिकवेल. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. जर तुम्ही स्वतःला खऱ्या जगासाठी तयार करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ एक सेकंदही न सोडता पूर्ण ऐका. चला तर मग सत्तेचे काही सर्वात घातक आणि महत्त्वाचे नियम सविस्तरपणे समजून घेऊया. नियम क्रमांक 1, नेव्हर आउटशाईन द मास्टर, म्हणजेच तुमच्या बॉसपेक्षा किंवा तुमच्या वरिष्ठांपेक्षा जास्त हुशार, जास्त तेजस्वी दिसण्याचा प्रयत्न कधीच करू नका. मित्रांनो, आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की आपले टॅलेंट जगाला दाखवा. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की जर आपण आपल्या बॉसला किंवा आपल्यापेक्षा वरच्या पदावर असलेल्या व्यक्तीला आपली बुद्धिमत्ता दाखवली तर तो खूप खुश होईल, आपल्यावर इम्प्रेस होईल आणि आपल्याला प्रमोशन देईल. पण मित्रांनो, मानवी स्वभाव तसा नसतो. ही तुमची आयुष्यातील सर्वात मोठी आणि जीवघेणी चूक असू शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या बॉसपेक्षा जास्त टॅलेंटेड दिसता तेव्हा त्याच्या मनात आनंद नाही तर असुरक्षितता आणि भीती निर्माण होते. त्याला वाटायला लागतं की तुम्ही त्याची खुर्ची हिरावून घ्याल किंवा तुम्ही त्याला कमी लेखत आहात. माणसाचा अहंकार हा खूप नाजूक असतो. इतिहासात याचे एक अतिशय भयंकर उदाहरण आहे. 16व्या शतकात फ्रान्सचा राजा होता लुई 14वा. त्याचा अर्थमंत्री होता निकोलस फुकट. निकोलस हा खूप हुशार, श्रीमंत आणि लोकप्रिय होता. एकदा निकोलसला वाटलं की राजाला खुश करण्यासाठी आणि आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी आपण एक अतिशय भव्य आणि आलिशान पार्टी आयोजित करूया. त्यानं देशातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित लोकांना बोलावलं, उत्कृष्ट जेवण ठेवलं, महालाची सजावट अशी केली की खुद्द राजाचे डोळे दिपून गेले. पार्टी खूप यशस्वी झाली. सर्व लोक निकोलसचे कौतुक करत होते. पण राजा लुई मात्र आतून जळून खाक झाला होता. त्याला वाटलं की निकोलस माझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय होत आहे, त्याची संपत्ती माझ्यापेक्षा जास्त दिसत आहे आणि माझी सत्ता आता धोक्यात आहे. राजाच्या दुखावलेल्या अहंकाराने एक क्रूर निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी राजानं निकोलस फुकटवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावले. त्याला अटक केली आणि उर्वरित आयुष्यासाठी त्याला एका अंधाऱ्या कोठडीत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विचार करा,
निकोलसने फक्त आपल्या बॉसला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो स्वतःच्या बॉसपेक्षा जास्त चमकला आणि एका रात्रीत संपला. म्हणून ऑफिसमध्ये किंवा जीवनात तुमच्या वरिष्ठांना नेहमी असं वाटू द्या की ते तुमच्यापेक्षा जास्त हुशार आणि जास्त अनुभवी आहेत. जर तुमच्याकडे एखादी भन्नाट आयडिया असेल तर ती अशी मांडा जणू ती आयडिया तुमच्या बॉसच्याच मार्गदर्शनामुळे तुम्हाला सुचली आहे. त्यांना नेहमी प्रकाश झोतात राहू द्या आणि तुम्ही सावलीत राहून स्वतःची सत्ता वाढवा. तुमच्या टॅलेंटचे प्रदर्शन मर्यादित करा, कारण जो जास्त चमकतो तोच सर्वात आधी नजरेत भरतो आणि कापला जातो. नियम क्रमांक 3. कन्सील युअर इंटेन्शन्स, म्हणजेच तुमचे खरे हेतू कधीच कोणाला सांगू नका. मित्रांनो, जगातले सर्वात शक्तिशाली लोक ते नसतात जे सतत स्वतःच्या प्लॅन्सबद्दल बडबड करत असतात. सर्वात खतरनाक आणि यशस्वी लोक ते असतात जे अतिशय शांत राहून आपले पत्ते शेवटपर्यंत लपवून ठेवतात. जर तुम्ही लोकांना तुमच्या प्लॅन्सबद्दल आधीच सांगितलं तर तुम्ही स्वतःच्या हाताने त्यांना तुमच्या विरुद्ध कट रचण्याची संधी देता. तुम्ही त्यांना एक टार्गेट देता ज्यावर ते निशाणा साधू शकतात. समजा तुम्ही एखादा नवीन बिझनेस सुरू करणार आहात, एखादी मोठी प्रॉपर्टी घेणार आहात किंवा तुमची नोकरी बदलणार आहात. जर तुम्ही हे सर्वांना सांगत सुटलात तर काय होईल? लोक तुमच्या मार्गात अडथळे आणतील. त्यांच्या मनात ईर्ष्या आणि हेवेदावे सुरू होतील. जे लोक तुमचे मित्र असल्याचं नाटक करतात तेच लोक पाठीमागे तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. रॉबर्ट ग्रीन म्हणतात की लोकांसमोर नेहमी एक धुराची भिंत म्हणजेच स्मोक स्क्रीन उभी करा. लोकांना नेहमी संभ्रमात ठेवा. त्यांना वाटू द्या की तुम्ही काहीतरी दुसरंच करत आहात. त्यांच्याशी अशा विषयांवर मोकळेपणाने चर्चा करा ज्याचा तुमच्या खऱ्या उद्दिष्टाशी काहीच संबंध नाही. याला डिकॉय म्हणजेच बनावट लक्ष असं म्हणतात. जेव्हा तुम्ही एका खोट्या गोष्टीवर लोकांचं लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही पडद्यामागे तुमचं खरं काम पूर्ण करू शकता. जेव्हा लोकांना तुमचा खरा हेतू कळेल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल आणि तुम्ही तुमचा डाव जिंकलेला असाल. लक्षात ठेवा, शहाणा माणूस कधीच आपले पुढचे पाऊल जगाला सांगत नाही, तो थेट कृती करतो. नियम क्रमांक 9. विन थ्रू युअर ॲक्शन्स, नेव्हर थ्रू आर्ग्युमेंट, म्हणजेच तुमच्या कृतीतून जिंका, वादातून कधीच नाही. मित्रांनो, तुम्ही कितीही तर्कशुद्ध आणि बरोबर असाल तरीही शब्दांनी किंवा वादाने कोणालाही जिंकता येत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत वाद घालता तेव्हा तुम्ही थेट त्याच्या अहंकाराला हात घालत असता. जरी तुम्ही वादात जिंकलात तरी तुम्ही त्या व्यक्तीला कायमचे गमावता, कारण तुम्ही त्याला लोकांसमोर चुकीचं सिद्ध केलेलं असतं. आणि दुखावला गेलेला अहंकार हा कधी ना कधी सूड घेण्यासाठी परत येतोच. एक अतिशय सुंदर उदाहरण ऐका. 16व्या शतकात जगप्रसिद्ध शिल्पकार मायकल अँजेलो डेव्हिडचा पुतळा बनवत होता. हा पुतळा जवळजवळ तयार झाला होता. तेव्हा शहराचा महापौर तिथे आला आणि त्याने तो पुतळा पाहिला. स्वतःला खूप कलाप्रेमी आणि हुशार समजणाऱ्या त्या महापौराला वाटलं की आपण या महान शिल्पकाराला काहीतरी ज्ञान द्यावं. तो मायकल अँजेलोला म्हणाला की हा पुतळा खूपच सुंदर आहे, पण याच्या नाकाचा आकार थोडा मोठा वाटतोय. ते नाक थोडं लहान करायला हवं. आता मायकल अँजेलोला पक्क माहिती होतं की नाक अगदी परफेक्ट आहे आणि महापौर चुकीच्या अँगलने उभा असल्यामुळे त्याला तसं वाटतंय. जर तिथे दुसरा कोणी सामान्य मूर्तिकार असता तर त्याने महापौरासोबत वाद घातला असता. पण मायकल अँजेलोने तसं केलं नाही. त्याने महापौराला पुतळ्याच्या अगदी जवळ बोलावले. स्वतःच्या हातात थोडी मार्बलची धूळ घेतली आणि तो नाक घासल्याचे नाटक करू लागला. तो हातोडी आणि छिन्नी मारण्याचा फक्त आवाज करत होता आणि हातातली धूळ खाली पाडत होता. त्याने नाकाला थोडाही धक्का लावला नाही. काही मिनिटानंतर तो महापौराला म्हणाला, आता बघा साहेब, कसं वाटतंय? महापौर खुश होऊन म्हणाला, अरे वा, आता हे नाक अगदी परफेक्ट दिसत आहे.
तुम्ही पुतळ्यामध्ये प्राण फुंकलेत. मित्रांनो, मायकल अँजेलोने वाद घातला नाही. त्याने फक्त कृती केली आणि महापौराचा अहंकार शांत केला. म्हणून ऑफिसमध्ये, घरात किंवा समाजात कधीही शब्दांनी तुमचं म्हणणं सिद्ध करू नका. तुमच्या रिझल्ट्सने आणि कृतीतून लोकांची तोंडे बंद करा. नियम क्रमांक 11. लर्न टू कीप पीपल डिपेंडंट ऑन यू. म्हणजेच लोकांना कायम तुमच्यावर अवलंबून ठेवायला शिका. जर तुम्हाला या स्वार्थी जगात तुमची जागा सुरक्षित ठेवायची असेल तर तुमची गरज निर्माण करा. जोपर्यंत लोकांना तुमची गरज आहे, जोपर्यंत त्यांच्या अस्तित्वासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात, तोपर्यंत ते तुमचा आदर करतील आणि तुम्हाला घाबरून राहतील. ज्या दिवशी तुमची गरज संपेल त्या दिवशी तुम्हाला एका जुन्या आणि खराब झालेल्या वस्तूंसारखं कचऱ्यात फेकून दिलं जाईल. ही मानवी प्रवृत्ती आहे. ऑफिसमध्ये जर तुम्ही असे काम करत असाल जे अतिशय सोपे आहे आणि कोणीही नवीन माणूस येऊन ते 2 दिवसात शिकू शकतो, तर लक्षात ठेवा, तुम्हाला कधीही नोकरीवरून काढलं जाऊ शकतं. तुमची जागा कोणीही घेऊ शकतं. पण जर तुमच्याकडे एखादे असे स्किल असेल किंवा तुमच्याकडे अशी एखादी गुप्त माहिती असेल किंवा क्लायंटसोबत तुमचे असे काही संबंध असतील जे पूर्ण कंपनीत फक्त तुमच्याकडेच आहेत, तर तुमचा बॉस तुम्हाला नोकरीवरून काढायला 100 वेळा विचार करेल. तो तुमच्या सर्व चुका माफ करेल, कारण त्याच्या कंपनीचा गाडा तुमच्याशिवाय चालूच शकत नाही. जर्मन चान्सलर ऑटो फॉन बिस्मार्कने आपल्या राजाला स्वतःवर इतके अवलंबून ठेवले होते की तो राजा बिस्मार्कशिवाय कोणताही महत्त्वाचा राजकीय किंवा लष्करी निर्णय घेऊ शकत नव्हता. म्हणून लोकांना कधीच इतकं ज्ञान देऊ नका की ते पूर्णपणे स्वावलंबी बनतील आणि तुमच्याशिवाय जगू शकतील. त्यांना नेहमी तुमच्या मार्गदर्शनाची, तुमच्या सल्ल्याची आणि तुमच्या मदतीची गरज वाटलीच पाहिजे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहू द्या, पण चालण्यासाठी त्यांना तुमच्या आधाराची गरज भासू द्या. हीच खरी सत्ता आहे आणि हीच तुमची सुरक्षा आहे. नियम क्रमांक 15. क्रश युअर एनिमी टोटली. म्हणजेच तुमच्या शत्रूला पूर्णपणे मुळासकट नष्ट करा. हा नियम ऐकायला कदाचित तुम्हाला थोडा क्रूर आणि अमानवीय वाटू शकतो, पण वास्तवात तो तुमच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही एखादा विषारी साप अर्धवट मारून सोडलात तर तो मरणार नाही. उलट तो अधिक रागाने आणि अधिक ताकदीने तुम्हाला दंश करण्यासाठी नक्की परत येईल. जर तुम्ही जंगलात लागलेली आग विझवली पण चुकून एक छोटीशी ठिणगी जरी तिथे शिल्लक राहिली, तरी ती छोटी ठिणगी हवा लागल्यावर संपूर्ण जंगल पुन्हा जाळून खाक करू शकते. जेव्हा तुमचा कोणाशी मोठा संघर्ष होतो, तो तुमचा व्यावसायिक प्रतिस्पर्धी असू शकतो किंवा वैयक्तिक शत्रू असू शकतो, आणि तुम्ही जेव्हा त्याला हरवता तेव्हा दया दाखवून त्याला सोडून देऊ नका. आपल्याला वाटतं की आपण त्याला माफ केलं तर तो आपले उपकार मानेल, पण तसं होत नाही. तो आतून दुखावलेला असतो, त्याचा अहंकार दुखावलेला असतो आणि तो दररोज सूड घेण्याची, तुम्हाला खाली खेचण्याची संधी शोधत असतो. इतिहासात अशा हजारो नोंदी आहेत जिथे राजांनी आपल्या शत्रूंना किंवा हरलेल्या राजाच्या राजपुत्रांना जिवंत सोडण्याची घोडचूक केली आणि काही वर्षानंतर त्याच राजपुत्रांनी सैन्य गोळा करून त्यांचे राज्य पूर्णपणे नष्ट केले. शत्रूचे फक्त शरीर किंवा त्याची संपत्ती नाही, तर त्याचे मन, त्याची हिंमत आणि त्याचे धैर्य पूर्णपणे मोडून काढा. त्याला आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या इतके कमकुवत करा की तो पुन्हा तुमच्या विरुद्ध उभा राहण्याचा, तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याचा विचारही करू शकणार नाही. दया ही संतांसाठी असते. सत्तेच्या खेळात अर्धावर सोडलेली लढाई नेहमी तुमच्याच अंगावर उलटते. नियम क्रमांक 28. एंटर ॲक्शन विथ बोल्डनेस. म्हणजेच कोणतेही काम पूर्ण धाडसाने आणि न डगमगता आत्मविश्वासाने करा. जर तुम्ही घाबरत किंवा साशंक मनाने
दुधावरची साय खावी तसे एखादे काम सुरू केले तर तुमच्या चुका होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. तुमचे शत्रू आणि तुमच्या आजूबाजूचे लोक तुमची हीच भीती, तुमची हीच अस्वस्थता ओळखून घेतात आणि तिथेच ते तुमच्यावर हल्ला करतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्या संकटाचा सामना छाती ठोकपणे करता, पूर्ण आत्मविश्वासाने करता, तेव्हा समोरचा माणूसही गोंधळतो आणि 2 पावले मागे सरकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंह कधीही घाबरून किंवा विचार करत करत शिकार करत नाही. तो एकदा टार्गेट निश्चित केलं की पूर्ण ताकदीने आणि वेगाने झेप घेतो. समाजात नेहमी अशाच लोकांचा आदर केला जातो जे निडरपणे आपले विचार मांडतात आणि अत्यंत कठीण निर्णय न घाबरता घेतात. भित्र्या लोकांकडे कोणीही लक्ष देत नाही. रॉबर्ट ग्रीन म्हणतात की जर तुमच्याकडून एखादी मोठी चूक झालीच तर ती चूक लाजेने लपवण्यापेक्षा ती आणखी मोठ्या धाडसाने आणि आत्मविश्वासाने झाकून काढा. जणू काही तो तुमच्या मोठ्या प्लॅनचाच एक भाग होता. तुमच्या वागण्यातील धाडस हा एक असा जादुई पडदा आहे जो तुमच्या अनेक चुका लपवू शकतो. लोकांवर तुमच्या आत्मविश्वासाची आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडली पाहिजे. जे लोक सतत संकोच करतात, जे लोक सतत स्वतःच्या निर्णयांवर शंका घेतात, ते लोक या गेम ऑफ पॉवरमध्ये सर्वात आधी मारले जातात. धाडस हे एक असे अतिशय शक्तिशाली चुंबक आहे जे यशाला, पैशाला आणि सत्तेला अगदी सहज आपल्याकडे खेचून घेते. नियम क्रमांक 38. थिंक ॲज यू लाईक बट बिहेव लाईक अदर्स. म्हणजेच तुमचे विचार कसेही असू द्यात, तुम्हाला हवे तसे विचार करा, पण समाजात वावरताना मात्र इतरांसारखेच, सामान्य लोकांसारखे वागा. मित्रांनो, जर तुम्ही समाजात नेहमी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही इतरांपेक्षा खूप वेगळे आहात, तुम्ही खूप मॉडर्न आहात किंवा तुम्ही खूप हुशार आहात, तर लोक तुमचा आदर करणार नाहीत. उलट ते तुमचा तिरस्कार करू लागतील. लोकांना नेहमी असे वाटते की तुम्ही त्यांना कमी लेखत आहात किंवा तुम्ही त्यांच्या जुन्या परंपरांचा अपमान करत आहात. बहुसंख्य लोक नेहमी परंपरेला आणि गर्दीला फॉलो करतात. त्यांना वेगळेपणाची भीती वाटते. जर तुम्ही त्यांच्या विचारांना थेट विरोध केलात, त्यांच्या श्रद्धांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेत, तर ते तुम्हाला वाळीत टाकतील, तुम्हाला समाजातून बाहेर फेकतील. म्हणून सर्वात शहाणपणाचे लक्षण हे आहे की बाहेरून अगदी सामान्य लोकांसारखे वागा. त्यांचे सण आनंदाने साजरे करा, त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी व्हा, त्यांना जे ऐकायला आवडते तेच बोला. पण आतून तुमच्या मेंदूत तुमचे खरे विचार आणि तुमची वेगळी उद्दिष्टे स्वतःपुरती मर्यादित ठेवा. जेव्हा तुम्ही लोकांसारखेच दिसता, त्यांच्यासारखेच कपडे घालता, तेव्हा ते तुमच्यावर संशय घेत नाहीत. त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्यातलेच एक आहात आणि याच गोष्टीचा, याच विश्वासाचा फायदा घेऊन तुम्ही शांतपणे तुमची प्रगती करू शकता. तुमचे खडे, क्रांतिकारी विचार फक्त अशाच अत्यंत मोजक्या लोकांसोबत शेअर करा, जे तुमच्यासारख्याच विचारांचे आहेत आणि जे तुम्हाला समजून घेऊ शकतात. समाजासमोर नेहमी एक सामान्य माणसाचा मुखवटा घालून फिरा. नियम क्रमांक 48 आणि या पुस्तकाचा शेवटचा नियम, अज्युम फॉर्मलेसनेस, म्हणजेच पाण्यासारखे आकारहीन बना. मित्रांनो, जगात तीच गोष्ट सर्वात जास्त टिकून राहते जी परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकते. जर तुम्ही खूप ताठर असाल, तुमचे नियम खूप कठीण असतील आणि तुम्ही एकाच विशिष्ट पद्धतीने काम करत असाल, तर तुम्हाला तोडणे आणि तुम्हाला हरवणे खूप सोपे असते. शत्रूला माहिती असतं की तुम्ही नेमके कसे वागणार आहात. पण जर तुम्ही पाण्यासारखे असाल, ज्याला कोणताही निश्चित आकार नाही, जे भांड्यात ओतलं की भांड्याचा आकार घेतं, नदीत गेलं की प्रवाहासोबत वाहतं आणि वेळ आली तर प्रलय बनून सगळं काही उद्ध्वस्त करतं, तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. तुमच्या प्लॅन्समध्ये, तुमच्या वागण्यात नेहमी लवचिकता ठेवा. आज जे तंत्र काम करत आहे ते उद्या करेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे जुन्या पद्धतींना चिकटून बसू नका. ब्रुस लीने म्हटलं होतं
बी वॉटर माय फ्रेंड. परिस्थितीनुसार स्वतःचे रूप बदलणारा माणूस या सत्तेच्या खेळात नेहमी अजिंक्य राहतो. तर मित्रांनो, हे होते रॉबर्ट ग्रीन यांच्या द 48 लॉज ऑफ पॉवर या पुस्तकातील काही सर्वात भयंकर पण अत्यंत प्रभावी आणि सत्य नियम. तुम्हाला कदाचित वाटेल की हे नियम खूप स्वार्थी, निर्दयी किंवा वाईट आहेत. पण रॉबर्ट ग्रीन म्हणतात की सत्ता आणि पॉवर ही चांगली किंवा वाईट नसते, ती पूर्णपणे न्यूट्रल असते. हे नियम म्हणजे तुमच्या हातातील एक शस्त्र आहे, एक तलवार आहे. तुम्ही या तलवारीचा वापर दुसऱ्या निष्पाप लोकांना त्रास देण्यासाठी करू शकता किंवा वाईट लोक तुमचा वापर करू नयेत, कोणीही तुम्हाला फसवू नये यासाठी स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या बचावासाठी करू शकता. हे जग खऱ्या अर्थाने एका मोठ्या आणि क्रूर जंगलासारखे आहे, जिथे एकतर तुम्ही शिकार करायला शिकता किंवा तुम्ही स्वतःच कोणाची तरी शिकार बनता. मधला कोणताही मार्ग इथे अस्तित्वात नाही. निवड पूर्णपणे तुमची आहे. तुम्हाला या सर्व नियमांपैकी कोणता नियम सर्वात जास्त विचार करायला लावणारा आणि वास्तवाच्या जवळ जाणारा वाटला? मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा मास्टर क्लास खऱ्या अर्थाने आवडला असेल आणि यातून तुम्हाला मानवी सायकॉलॉजी आणि जगाचे हे कटू सत्य समजण्यास थोडी जरी मदत झाली असेल, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत, विशेषतः त्या अतिशय चांगल्या आणि सरळ मार्गी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्यांना लोक नेहमी गृहीत धरतात आणि ज्यांच्या चांगुलपणाचा नेहमी फायदा घेतला जातो. त्यांना या खऱ्या जगाची ओळख करून द्या. अशा जीवन बदलून टाकणाऱ्या, तुमचे डोळे उघडणाऱ्या आणि तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग करणाऱ्या जगप्रसिद्ध पुस्तकांच्या सविस्तर आणि दर्जेदार समरीज आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी माइंडफुल पेजेस मराठीला आत्ता सबस्क्राईब करा. शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे आपला असाच एखादा नवीन आणि पॉवरफुल व्हिडिओ आला की सर्वात पहिली नोटिफिकेशन थेट तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि क्रांतिकारी पुस्तकासोबत आणि एका नवीन पॉवरफुल विचारासोबत. तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या. डोळे नेहमी उघडे ठेवा. हुशार बना. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि आयुष्यात सतत प्रगती करत रहा. ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.